नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पात्र SSC GD 2025 महाराष्ट्राचा आपला एक्सपेक्टेड फायनल कट ऑफ किती जाऊ शकतो. ठीक आहे, फायनल कट ऑफच्या आधी तुमचा एक मेडिकलचा कट ऑफ येणार आहे भाई, हे तुम्हाला माहीत झालं असेल आतापर्यंत. सगळ्या गोष्टी मी सांगतो पुढं. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपले काय काय फॅक्टर असू शकतात, कारण की कट ऑफ सांगणं भैया कोणाच्या बसचं काम नाही आहे. सगळ्यात मेन गोष्ट ही असते की तुमचा जो फायनल कट ऑफ आहे तो फक्त SSC शिवाय तुम्हाला कोणी सांगू शकत नाही. पण विषय असा होता की पोराचे एवढे डाऊट वाढत होते. आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती मी बघत होतो पोराचे, मला पर्सनल मेसेज होते की भाऊ एवढे मार्क आहे, कट ऑफ कितीवर जाईल, एवढे मार्क होईल का, एवढं हे होणार आहे का नाही, म्हणजे बरेचसे तुमचे डाऊट होते. आणि ते साहजिक गोष्ट आहे, कारण की एवढे मार्क आल्यावर आपलं कट ऑफ, कारण की SSC GDची प्रोसेस बी असे 3 कट ऑफ तुमचे लागू राहिले, मग ते पोरं एनी टाईम डाऊटमध्ये असणार अशी. ठीक आहे, त्याच्यामुळं डायरेक्शन तुम्हाला एक डायरेक्शन भेटायसाठी हा व्हिडिओ मी बनवते. ठीक आहे, आणि व्हिडिओ पे व्हिडिओ आपल्या असं काही येणार नाही कट ऑफसाठी. ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगेल मी ना, त्याच्यामुळे व्हिडिओ फक्त तुम्ही लास्टपर्यंत बघा. तुमचे जे नाही ते सगळे डाऊट क्लिअर होतील. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला 100% सांगतो दुसरा व्हिडिओ पाहायचं काम पडणार नाही. सगळे फॅक्टरच्या बेसवर मी हा व्हिडिओ बनवला आहे, सगळ्या गोष्टीचा विचार करून. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे फॅक्टर, मी स्वतः पण गुगल फॉर्म भरून घेतला होता पोराकडून. व्हिडिओ थोडा लंबा असू शकते, त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं तर 2x स्पीडनं पहा, 1.5च्या स्पीडनं, पण व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण पहा. नवीन असेल भैया SSC GDसाठी वन ऑफ द बेस्ट चॅनल आपल्या महाराष्ट्रातून. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी जे तुम्हाला फॅक्टर्स सांगतो, फॅक्टर्स इन द सेन्स असा विषय असते. सगळ्यात पहिला म्हणजे मी स्वतः गुगल फॉर्म मुलाकडून भरून घेतले होते. तर महाराष्ट्रात एवढे गुगल फॉर्म भैया कोण भरले नसेल जेवढे आपल्या चॅनलवर भरले गेले. बघू शकता 1151 रिस्पॉन्स, म्हणजे लगभग 1200च्या आसपास पोराने फॉर्म भरला होता. त्यातले बरेचसे फॉर्म काही पोरांनी डबल भरले होते चुकून, काही पोराचे फॉर्म चुकले होते. त्याच्यामुळे काही फॉर्म मी ते स्वतः एक्सेलच्या शीटवर हे केलं आणि ते व्यवस्थित अरेंज केले. 1100 फॉर्म काहीतरी आपले जे, आणि ते डाटा तुम्ही जे म्हणत होते पोरानं चुकीचा भरला आहे, काय पोरं फिजिकल फेल आहे त्यानं भरला आहे, तसा विषय नाही भैया. फॉर्म गुगल फॉर्म झालं, हे कट ऑफची व्हिडिओ, हे गोष्टी कोण पाहते, ज्याला वाटते की आपलं फायनल सिलेक्शन होऊ शकतं. आणि जे पोरगं हुशार आहे भैया, लिटरली जे पोरगांना अभ्यास करेले, जे पोरगं सिलेक्शनच्या कॅटेगरीमध्ये येते तेच पोरं अशी व्हिडिओ पाहतात. ठीक आहे, कुठं ज्याला 1 मार्क 2 मार्क शिल्लक आहे, 3 मार्क शिल्लक आहे, ते याच्यात डोकं लावतच नाही. ते म्हणते भैया आपलं विषय सॉल्वच व्हायला, तर ते काही याच्यात डोकं लावत नाही. त्याच्यामुळे जे हा फॉर्म जे भरला आहे पोरांनी, तर तो भैया जे जास्तीत जास्त पोरं ते सिलेक्शनवालेच असते त्याच्यात. कारण की जे पोरं हुशार असते तेच पोरं जरा ॲक्टिव्ह असते ह्या गोष्टीमध्ये. ही गोष्ट तुम्ही बी समजू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळं जे फॉर्म हे ते दाखवतो म्हणून गुगल फॉर्म असा काहीतरी पोराने भरला होता. तर आपल्याकडं जे OBCचे पोरं होते, OBCचं रँक वाईज मी डाटा अरेंज केला होता. ठीक आहे, तर 526 जणांना जो गुगल फॉर्म आहे तो भरला होता आपला त्यामध्ये. आणि विषय असा की गुगल फॉर्मच्या बेसवर मी पूर्ण कट ऑफ बनवू शकतो का. पहिली गोष्ट म्हणजे एका फॅक्टरच्या बेसवर आपण कधीच कट ऑफ बनवू शकत नाही. गुगल फॉर्म मी भरला होता यासाठी की पोराला मार्क किती आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे. कारण की पोरं उठलं सुटलं ग्रुपवर टाकत होते की 97 आहे, फायनल सिलेक्शन OBC BSC भेटणार आहे. म्हणजे जे मनात येईल ते करू राहिले, कोणी कोणाच्या मतानं कट ऑफ बनवून राहिले, असं होत नसतं भैया. आपल्या मतानं कट ऑफ जर लागला तर सगळ्याचं सिलेक्शन झालं असतं, ते गोष्ट तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, चला तर सगळ्यात पहिलं जे फॅक्टर असते, फॅक्टर म्हणजे सगळ्याच गोष्टी आहे व्यवस्थित, मी मागं पुढं काय होऊ शकते एक्सप्लेन करताना, पण व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील एवढी मी गॅरंटी देतो. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले ह्या मागच्या व्हिडिओमध्ये मी समजून सांगलो तुम्हाला 2025च्या ज्या वॅकन्सी आहे ते मागच्या 2 ज्या भरत्या होत्या, म्हणजे 2024ची 2022-23ची भरती, ह्या 22-23 म्हणजे ती एकच भरती आहे. 22 ते 23 लोक गेली ती लगभग, ते 22ची भरती आणि 24ची भरती. याच्यापेक्षा 25च्या जागा सगळ्यात जास्त महाराष्ट्राच्या, कारण की 2022मध्येच्या जागा तुमच्या काहीतरी 1847-48च्या आसपास तुमच्या 47 होत्या, 1847 जनरल एरियाच्या. ठीक आहे, आणि 2024च्या पण वॅकन्सी काहीतरी 2000च्या आसपास होत्या. 2024च्या पण परफेक्ट आकडा नाही माहिती, पण 24-25पेक्षा तर 100% कमी होत्या आणि 2000च्या आसपास होत्या. आणि 2025ची वॅकन्सी माहीतच असेल, 2025ची वॅकन्सी 2149 जनरल एरियाच्या आणि नक्सल एरियाच्या 299, म्हणजे तुमच्या लगभग 2400 वॅकन्सी होत्या महाराष्ट्राच्या 2025साठी. ठीक आहे, तर मग हे गणित तुम्हाला सांगितलं तुम्ही फिजिकलसाठी किती पोरं क्वालिफाय केली. ती लागलं तर मागचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.
थोडा व्हिडिओ जास्तच लंब होईल म्हणून मी शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला ह्या गोष्टी, कारण की ह्या ऑलरेडी मी एक्सप्लेन केल्या मागच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे तुमचं फिजिकलसाठी पोरं आता तुमचे लगभग जेवढ्या व्हॅकन्सी असेल महाराष्ट्राच्या 2400 व्हॅकन्सी बरोबर, 2400च्या 4 गुणा पोरं सध्या फिजिकल पास करून भैया बसेले, म्हणजे डायरेक्ट आरामात बसेले आणि कट ऑफचे इंतजार करून राहिले. आणि ते 4% 4 गुणा पोराला पेट्रोलमध्ये सिलेक्शन होते पण सगळ्याच होणार नाही हे तुम्हाला माहिती आहे. 2400च्या व्हॅकन्सी आहे, तेवढ्याच व्हॅकन्सी आपल्या भरल्या जाणार आहे बरोबर. तर हे 4% बदले 3% पोरं ते काढून टाकणार आहे, हे तुम्हाला इथं समजलं असेल गणित. आता सध्या आपल्याकडे लगभग म्हणजे 2400चे 4 गुणा केलं, 24 24 24 96 म्हणजे 9600 म्हणजे 9000च्या आसपास सध्या पोरं आहे. तसं तर 8000च आपण गणित करून सांगितलं आहे जेवढ्या व्हॅकन्सी होत्या. आता ते मी सांगत बसत नाही तुम्हाला, फक्त एवढं पकडून चाला तुम्ही की लगभग आता 4 गुणा पोरं आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे व्हॅकन्सीच्या. ठीक आहे, तर 3 गुणा पोरं काढणे त्यासाठी हा मेडिकलचा कट ऑफ टाकला आहे ह्या वर्षी. मागच्या वर्षी तुम्ही बघितलं की एका कट ऑफमध्ये म्हणजे 2024मध्ये 8 गुणा पोरं क्वालिफाय केले, त्याच्यातच त्याचं फिजिकल मेडिकल डॉक्युमेंट सगळ्या गोष्टी झाल्या. पण सीन असा झाला की कारण काही बी असू शकतं, पण एक जनरल कारण मी सांगू शकतो माझ्या अंदाजाने की आता सपोज 4 गुणा पोरं क्वालिफाय केलेत, आता कसे 4 गुणा पोरं आपल्याकडं उरलेत समजा, त्याच्याकडे तसे ते उरले असं आणि 4 गुणा पोराचं त्याने मेडिकल केलं, तर मग हे फुकटचं मेडिकल उरायला ना त्याचं. कारण की त्याला मेडिकलचा असं रूल असते की तुमचे फक्त 2 गुणा पोरच 2 गुणा पोरच फक्त मेडिकलसाठी क्वालिफाय करतात ते. ठीक आहे, त्याच्यामुळे ते मागचं त्याचं काही कारण असेल, त्याच्यामुळे त्यांना ह्यावर्षी प्रोसेस चेंज केली. 2025मध्ये तुमचे 3 कट ऑफ लागणार आहे, फिजिकलसाठी 1 कट ऑफ लागला आहे, तर मेडिकलसाठी तुमचे चान्सेस बनून राहिले. म्हणजे तसं पाहिलं तर ऑफिशियल कुठं काही कोणा अजून सांगितलंच नाही मेडिकलसाठी कट ऑफ लागणार नाही, पण सगळीकडे जे म्हणून राहिले. आणि तसंच तुमचा 2 गुणा पोरं फक्त मेडिकलसाठी पाहिजे, त्याच्यामुळं मेडिकलसाठी त्यांना एवढे पोरं काढणं पडेल त्याच्यामुळे मेडिकलचा तुमचा कट ऑफ लागणार, ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. त्याच्यामुळे आता मेडिकलचा कट ऑफ लागेल, त्याच्यानंतर फायनल कट ऑफ तुमचा लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर येते आता 2000 येऊ आपण 2000 कितीवर 22-23च्या वॅकन्सीवर. 2022-23ची वॅकन्सी कारण की तिच्यात 3 कट ऑफ लागले होते, त्याच्या बेसवर आपण एक अंदाज घेऊ शकतो. ठीक आहे, आता हे 2022-23च्या गोष्टी आहे, हे सगळं डाटा मी काढलं आहे आणि डाटा एकूण एक आकडा सही आहे. कारण की एवढं जणं 5-6 हजार जणं पाहणार तुम्ही, ते एक आकडा बी चुकला तर तुम्ही कमेंटमध्ये म्हणणार आहे काही बी नको सांगू. त्याच्यामुळे मी सगळं आणि एखादी बाय मिस्टेक म्हणजे काय म्हणतात त्याला एखादी मिस्टेक होऊ शकते बा, तरी पण मी ट्राय केलं सगळ्या गोष्टी बरोबर आहे तुमच्या. तर 2022-23चा कट ऑफ 22-23चा कट ऑफ आपल्याला काय अंदाज देते. आता व्हिडिओ मी लय तर सांगले, व्हिडिओ लंबा होऊ शकते, तर फक्त तुम्ही लास्टपर्यंत बघा, गोष्टी तुम्हाला क्लिअरच होतील सगळ्या. विषय पहा, 2000 जो 22-23चा कट ऑफ होता युआरचा लागला होता किती 84.53वर. आता 2025चा कट ऑफ जर पाहिला आपण, 2025चा कुठे गेलं होते पेज, 2025चा कट ऑफ मुलांचा आपला युआरचा किती गेला आहे तो, हे 84 होता, तर आपला गेला आहे 91वरती बरोबर. 22-23चा जो कट ऑफ सांगत होते मी, 2022-23चा कट ऑफ कमी जाण्याचं कारण हे होतं की पेपर तुमचा 25पेक्षा 2022-23चा हार्ड होता आणि फर्स्ट टाईम 160 मार्कचं पॅटर्न तिथं लागू झालं. त्याच्या आधी तुमचा 100 मार्कचं पॅटर्न होतं, तेव्हा 2022-23पासून फर्स्ट टाईम 160 मार्कचं पेपर आलं तर त्याच्यामुळे तुमचा कट ऑफ तिथं कमी पाहायला भेटला असेल. ठीक आहे, आता आपला ऑलरेडी 2025चा महाराष्ट्राचा कट ऑफ तुम्हाला माहीतच असेल. फिजिकलसाठी गेलं तर तो युआरचा गेला 91, OBC 90, EWS 85, SC 88 आणि ST 78. लास्टमध्ये 3 कट ऑफ सांगतो कम्पेअर करून असंच 2025चं फिजिकल मेडिकल आणि हे. ठीक आहे, तर 2025चा ऑलरेडी भैया 91वर गेला आहे. ठीक आहे, प्रिव्हियस इयरच्या कट ऑफून फक्त आपल्याला एक अंदाज येते, कारण की 2022-23मध्ये बी फिजिकल पासून मेडिकलसाठी पोरं मेडिकलसाठी एक लिस्ट लागली बरोबर. फिजिकल तेव्हा पण लगभग 4 गुणा पोरं त्याच्याकडे अवेलेबल असतात, तर 4 गुणाहून 2 गुणा पोरं मेडिकलसाठी पाहिजे. तर 2 गुणा पोरं हटवायसाठी कितीनं कट ऑफ वाढला हे अंदाज तर येऊ शकतं ना, कारण की आकडे अलग असू शकतात. कोणते आकडे की कट ऑफ आता गेला आहे जास्त आणि आधी गेला तर कमी, पण जे 2 एक्स्ट्रा तुमच्याकडे 2 गुणा पोरं उरले सध्या किती 2 गुणा म्हणजे लगभग 4 गुणा पोरं आपल्याकडे सध्या आहेत. मेडिकलसाठी आपल्याला पाहिजे 2 गुणा पोरं, तर 2 गुणा पोरं काटायसाठी आहे ना कट ऑफ कितीनं वाढवला हे इथं तर आपल्याला एक आकडा भेटून जाते. तर त्या आकड्याच्या बेसवरच मी आपला ह्या वर्षीचा कट ऑफ डिसाईड केला पाहिजे. ठीक आहे, एक तुम्हाला समजलं की कट ऑफचं कसं असते बघ. आणि मेडिकल झाल्यावर
लगभग मेडिकलमध्ये जास्त पोरं फेल होत नाही. मेडिकलसाठी 2 गुणा पोरं असतात, त्याच्यामुळं फक्त 1 गुणा पोरं काही ठिकाणी म्हणजे 2 पोरं असतात, काही मेडिकलमध्ये फेल पण होतात. पण मेडिकलचा कट ऑफ हा याच्यापेक्षा जास्त थोडा कमी लागते, कारण की 1च गुणा पोरगं इथं उडू नये, कारण की 2 गुणा ऑलरेडी आहे. काही पोरं फेल बी होतात आणि आपल्याला व्हॅकन्सीसाठी 1च गुणा पोरगं पाहिजे बा. सरळ आय थिंक तुम्हाला समजू राहिले. मी ट्राय करू राहिलो तुम सगळं समजवायचं, ठीक आहे. त्याच्यामुळे अशा ह्या जे कट ऑफ वाढतं आहे त्याच्या बेसवरच मी आपला 2025चा कट ऑफ कुठून डिसाईड केला. कारण की जो 2025चा कट ऑफ आहे त्यामध्ये बी 4 गुणा पोरं आहेत, मेडिकलसाठी 2 गुणा पोरं पाहिजे. मग डेफिनेटली आपला कट ऑफ काही ना काही ते वाढवण. तर कितीन वाढवण, तर हे एक आपण रेफरन्स घेऊ शकतो 2022-23चा. आता 2024चा काउंट घेतला. 2024मध्ये ऑलरेडी कुठे गेलं 2024चं, हे 2024चं त्याने काय केलं, ऑलरेडी 8 गुणा पोरं फिजिकलसाठी क्वालिफाय केले. तर फिजिकलसाठी 8 गुणा पोरायचं, फिजिकल बी झालं, मेडिकल बी झालं आणि डॉक्युमेंट बी 8 गुणा पोरायचं झालं. त्याच्यामुळे हा डायरेक्ट त्याने फायनल कट ऑफ लावला. त्याच्या मागच्या वर्षी 25मध्ये तुमचं लागलं नव्हतं, 24मध्ये मेडिकलचा कट ऑफ लागला नव्हता. तर सगळे कट ऑफ जवळपास हा 20 वाढले होते. हे तुम्ही बघू शकता. 20 UWS 24 आणि SC/ST तेच लगभग 20च्या जवळपास सगळे कट ऑफ वाढले होते. एक अंदाज घेतला तर, अंदाज नाही कॅल्क्युलेटर्स करेल म्हणजे डायरेक्ट ते, ठीक आहे. तर 20च्या आसपास आपले कट ऑफ वाढले होते 2024चे. आणि 2023चे जर दोन्ही आपण ॲड केले, हे 17, 10 आणि 17 आणि 11 आणि 7 18, 13 आणि 7 20, 15 आणि 14, म्हणजे हे बी लगभग 15च्या आसपास आणि ते 20च्या आसपास वाढले होते. तर आपला आता 2025चा विषय त्यासाठी आपले जे फॅक्टर असतात, ठीक आहे. तर 2025चं आपण जे म्हणत आहे, 2025मध्ये कोणकोणते फॅक्टर आहे भैया 2025मध्ये सांगायचं झालं तर, एक मिनटं फक्त. जर 2025चं सांगायचं झालं, 2025मध्ये आपल्याला सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कट ऑफ कमी जाण्याचं कारण काय. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे व्हॅकन्सी जास्त आहे. 2025मध्ये आपल्या व्हॅकन्सी जवळपास 2400च्या आसपास आहे. त्याच्यानंतर आपलं नॉर्मलायझेशन बी तुम्ही बघितलं असेल. आत्ता लोक कोणत्याच भरतीमध्ये नॉर्मलायझेशन मार्क कमी झाले नाहीत. ह्यावर भरतीमध्ये नॉर्मलायझेशनमध्ये मार्क कमी बी झालेत आणि पोराचे जास्त मार्क वाढलेले नाही. हा बी एक मोठा कारण आहे. त्याच्यानंतर फिजिकल भैया ग्राउंडर झालं आहे आणि बरेचसे पोरं याच्यात फिजिकलचा 10% रेशो घसरला. म्हणजे जिथं जास्त पोरं पास होते तिथं कमी पोरं पास झालेत ह्या वर्षी. हे बी तुम्ही हे समजू शकता, कारण की तुम्ही स्वतः ग्राउंड द्यायला गेलते तिथं, ठीक आहे. हे 3 कारणं झाले. आणि अजून ठीक आहे, अजून एक काहीतरी उदाटून राहिलं वाटतं ह्या गोष्टी. आणि एक तुम्ही समजा कट ऑफ वाढायचं कारण हे समजू शकता की भैया दरवर्षी कट ऑफ वाढतंय, कॉम्पिटिशन वाढतंय, हा एक फॅक्टर बी आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण हे 2 गोष्टी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून 2025चा कट ऑफ मीनं बनवाव्या, ठीक आहे. चला तर एकदा डोळे बंद करून डबल उघड्या. आता तुम्ही पहा फक्त 2025चा कट ऑफ. 25चा कट ऑफ सांगायच्या आधी 2-3 गोष्टी क्लिअर करून घ्या. कट ऑफ तर हा कट ऑफ समजून घेऊ का फायनल कट ऑफ नाही. हे सिचं केलं की भैया कट ऑफ पाहिलं ना, पिढीकडे वाटून दिलं जय हिंद जय भारत असा विषय होणार नाही. तुमचा फायनल कट ऑफ कुठं हा कट ऑफ तर तुम्हाला माहितीच आहे, कारण की 100% तुमचा एक्झॅक्ट कट ऑफ की 104.02 असा कट ऑफ तुमचा कोणी सांगू शकत नाही. फक्त तुमचं SSC जेव्हा काढन ते त्याच्यासाठी फॉर्म्युला लावतात ते पोरं. एक म्हणजे तुम्हाला माहीत असेल ते कसं काढतात ते काय विषय तर ते SSC तुमचा फायनल कट ऑफ सांगते फक्त, पहिली गोष्ट. आणि पण एक डायरेक्शन जे मी कट ऑफ सांगेन असं नाही की तो पुरा अंदाजे सांगायला आहे. त्याच्या जवळपास +2-3 मार्क नाही तर -2-3 मार्क बस, याच्या उपर नीचे कट ऑफ होणार नाही. असं नाही होणार की 10 मार्कांनी जास्तच झालं, 10 मार्कांनी कमी झालं, एवढं बी आपलं लॉजिक गलत बसणार नाही. कट ऑफ जे सांगेन त्याच्या 2 ते 3 मार्क बी जास्त असेल तुम्हाला आणि 2 ते 3 मार्क कमी बी असेल तर तुम्ही कट ऑफच्या चान्समध्ये आहे बाय, 90% चान्समध्ये आहे तुमचं. बाकी तुमचं फायनल काय होईल ते आपल्याला ॲट द एंड SSC जेव्हा फायनल कट ऑफ येईन तेव्हा समजा. नाही तर मेडिकलचा एक कट ऑफ येईन तेव्हा एक आपल्याला अंदाज येऊन जाईल की काय विषय बा, ठीक आहे. गोष्टी समजल्या तुम्हाला. चला तर मग फायनल कट ऑफकडं पाहू आपण. महाराष्ट्राचा फायनल कट ऑफ, ठीक आहे. नक्सल आणि फिमेल ते बी सांगायचं राहिलं, त्याचं बी कट ऑफ मीनं बनवलं आहे बा लास्टमध्ये सगळ्याचे. म्हणजे नाराज कशाला करायचं कोणाला, बंद्याचे कट ऑफ मीनं टाईम घेऊन सगळ्या व्यवस्थित गोष्टी ॲनालिसिस करून बनवले, ठीक आहे. तर SSC 2025 कट ऑफ हे कोणाचं आहे, मुलांचा मेलचा कट ऑफ, बरोबर, ठीक आहे. तर तुमचा आपला फिजिकलचा कट ऑफ पाहिजेच असेल 91वर URचा, 90वर हे OBC 85, 88, 78, ठीक आहे. तर आपला मेडिकलचा कट ऑफ लगभग पकडून चला 10 मार्काच्या आसपासनं वाढणार,
9 होऊ शकते, 10, 11 असे होऊ शकते. त्याच्या बेसने तुमचा URचा मेडिकलचा कट ऑफ 101 ते 102च्या आसपास जाऊ शकते. 101 ते 102. OBCचा 99, 100, EWS 95, 96, SC 94, 95 आणि ST 88, 89. आणि तुमचा फायनल कट ऑफ भैया URचा फायनल कट ऑफ 109, 111. बस याच्या आसपासच तो कट ऑफ घेणार. 1, 2, 3 मार्क जास्त होऊ शकते, 2, 3 मार्क कमी होऊ शकते. ठीक आहे, एवढाच कट ऑफ तुमचा राहणार आहे. OBCचा 106, 108, 104, 105, 99, 100 आणि STचा 92, 93. ठीक आहे, आता हे झालं तुमचा कट ऑफ. जर सेफ स्कोअर जर म्हटलं कोणी मला की मी 100% सेफ कावा समजू स्वतःला, आता हे जो कट ऑफ सांगितला मी ना, यो भैया तेवढा लगभग 1, 2, 3 मार्क याच्यात अपडाऊन होणार आहे फक्त. हा पण जवळपास कट ऑफच्या आसपासच कट ऑफ तुमचा असं असणार आहे. ठीक आहे, जर सेफ स्कोअर सांगायचा म्हटलं तर त्याचे 20 ते 22 याच्यापेक्षा जास्त मार्क प्लस असतील तर त्याचं मी 100% शुअर सांगू शकतो. आता हा कट ऑफ असं नाही की हा नाही जाणार. हा कट ऑफ भैया सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे आहे, तुम्ही बी तेवढं समजदार आहे. कट ऑफ किती जाऊ शकतो आपला. ठीक आहे, तर हा तुमचा महाराष्ट्राचा एक्सपेक्टेड फायनल कट ऑफ असणार आहे भैया मेडिकलचा आणि फायनल कट ऑफ. ठीक आहे, बॉईजचा. आता पहा फिमेलचा कट ऑफ. फिजिकलचा हा कट ऑफ होता भैया तुमचा, फिमेलचा. मेडिकलचा तुमचा असं जाणार आहे आणि फायनल कट ऑफ असं जाणार आहे. व्हिडिओ थांबून तुम्ही व्यवस्थित पाहू शकता कट ऑफ आपला किती गेला. आणि फिमेलचा डाटा कमी असल्यामुळे, फिमेल कमी असल्यामुळे हा फिमेलच्या कट ऑफमध्ये जास्त व्हेरिएशन येऊ शकते, हे मी बी मान्य करतो. काऊन की पर बॉईजचा जो कट ऑफ आहे भैया तो एक्झॅक्टली तेवढा नाही, 2-3 मार्क. तर फिमेलचं कट ऑफ तुम्ही याच्या जर 4 ते 5 मार्क बी अपडाऊन असेल तुमचे तर तुमचे चान्सेस बनतील सिलेक्शनचे. ठीक आहे, आणि याच्यापेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही 100% सेफ आहात. फिमेलचा बी असाच एवढा तुमचा कट ऑफ पाहायला भेटणार आहे, फायनल हा आणि मेडिकल हा. त्याच्यानंतर भैया आपला नक्सलचा. ठीक आहे, तर विषय नक्सलचा असा आहे की 2024चा कट ऑफ 22-23चा कट ऑफ पाहिले मी नक्सलचे. तर ते एक गोष्ट पाहिली मी ना की नक्सलचा जो 2022-23चा कट ऑफ आहे तो याच्यापेक्षा, एक मिनटं ते पेज आहे माझ्याकडे मी लिहून ठेवलं होतं, बहुतेक ते कट ऑफ कमी गेलं त्याच्यापेक्षा. ते काय सापडून राहिलं जाऊ द्या, पण मी ते केले ॲनालिसिस केले तुमचं बी. तुमचा मेडिकलचा कट ऑफ इथपर्यंत जाऊ शकतो आणि फायनल कट ऑफ असा जाऊ शकतो हा वाला. ठीक आहे, अपडाऊन जास्त नक्सलमध्ये बी येतात कारण की आणि तुम्ही म्हणसान STचा कट ऑफ कसं काय वाढलं, तर तुम्ही मागच्या वर्षीचे कट ऑफ बी पाहिलं तर STचा कट ऑफ EWSचा कट ऑफ कमी जात होता नक्सलचा आणि STचा जास्त जात होता, SCचा बी EWSपेक्षा जास्त जात होता. आणि सेफ स्कोअर तुमचा जर म्हटला 90+ तुमचा सेफ स्कोअर असणार. ठीक आहे, हे झाले भाई तुमचे तिन्ही कट ऑफ. व्हिडिओ पॉज करून तुम्ही व्यवस्थित बघू शकता तिन्ही कट ऑफ. ठीक आहे, याच्यानंतर आता इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला, हे 2 शब्द बी ऐकून घ्या. कट ऑफचं असं असते, कट ऑफ तर लयदा सांगितलं मी तुम्हाला, तुम्ही बोर झालं असं नाही ऐकून की तुमचा फायनल कट ऑफ याच्यापेक्षा म्हणजे काय म्हणता येईल त्याला की डेफिनेटली कोणी सांगू शकत नाही परफेक्टली. तर हा कट ऑफ पाहून काही तुम्ही डिमोटिवेट व्हाल असं काही माझा उद्देश नव्हता. पहिली गोष्ट म्हणजे पोराला एक डायरेक्शन भेटेल आणि पोरं तेच वारंवार प्रश्न विचारत होते, त्याच्यामुळे मी हा कट ऑफ बनवला आहे. कट ऑफ पाहून काही नाराज होऊ नका, पॉझिटिव्ह राहा. ज्याला कमी मार्क असेल पाहिजे अभ्यासाला लागून जा. एक कट ऑफ मी कमी बनवू शकत होतो, पण कमी सांगितल्यानंतर जेव्हा कट ऑफ जास्त जाते पोरं जास्त नाराज होतं, आणि जास्त सांगितल्यावर कमी जर लागला तर पाहिजे डेफिनेटली तुमचं सिलेक्शन होणारच तिथं. आणि तुम्ही सेफमध्ये बी असणार कारण की तुम्ही ऑलरेडी अभ्यास चालू केला असेल. त्याच्यामुळे आत्ता बी जे पोरं लयच कमी मार्क असेल तुम्ही स्वतः समजू शकता आपलं सिलेक्शन होते, मनाला समजतं आपलं होते का नाही होते. वाटत असेल नाही होत, मुक्काट्यानं अभ्यासाला लागा. पुढची भरती आहे 2026ची, जेणेकरून हिचा कट ऑफ लागलं तर तुम्हाला नंतर तुम्ही हिच्यात नाही गेले पाहिजे टेन्शनमध्ये की आपलं बस सगळं खतम झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. तसं काय नाही. 2026ची बी भरती आहे, SSC GD दरवर्षी येते भैया. लागून तुम्ही लागले असते BSF CRPFमध्ये, त्याच्यापेक्षा अभ्यास खतरनाकवाला वाढवा अजून आणि चांगली पोस्ट घ्या, लाईफ चांगली राहील तिथं. ठीक आहे, तर आय थिंक तुमचा आता याच्यानंतर मी जास्त कट ऑफचे व्हिडिओ काही बनवणार नाही रोज ते धंदे. हा तुमचा फायनल व्हिडिओ तुमचा कट ऑफसाठी. ठीक आहे, तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असेल. तरी बी अजून काही वाटत असेल तुम्हाला, कमेंट बॉक्सच्या खाली तुम्ही टाकू शकता. बरेचसे कमेंट बॉक्स बी पाहिजे. आपला टेलिग्राम चॅनलची लिंक बी मी देतो आणि ती जी लिंक असेल गुगल फॉर्म जे म्हणता तुम्ही त्याची बी पाठवतो मी आपल्या टेलिग्रामवर. आणि हे कट ऑफचे सगळे PDF मी टेलिग्रामवर टाकणार आहे, त्याच्यामुळं टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता.
व्हिडिओ आवडला असेल भैया, या व्हिडिओला मी नक्की म्हणेन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू भैया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.